नव्हे असा मी आग्रह सातत्यानं धरला का तर एक पीए आमचा गावाला राहतो कमीत कमी आणि एक पीए मंत्रालयातलं आणि विधान भवनातलं काम करणारा बरोबर असतो आणि म्हणून त्याला एंट्री कार्ड द्यावं पण तेही मिळत नव्हतं। म्हणून अधिवेशन काळामध्ये मी माझा बरोबर असलेला 25 वर्षाचा पीए जवळजवळ त्याचा मी अधिवेशनाचा पास काढायचो आणि मी त्याला बरोबर घेऊन यायचो। या व्यतिरिक्त मी कधीही कोणाला आतमध्ये आणलेलं नाही, कोणालाही आणलेलं नाही। कालच मी माननीय मुख्यमंत्री आमच्या अध्यक्ष महोदयांना गेटवर भेटलो तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी जातोय, मी त्यांना इथपर्यंत सोडायला आलो, जातोय का तर माझी पत्नी आणि माझ्या सुनबाई ह्या गाडीमध्ये बसलेल्या आहेत। ते म्हणाले तुम्ही त्यांना कधी अधिवेशनाला घेऊन आलात का? मी म्हटलं पास मिळालं तर घेऊन येईन। म्हणजे आम्ही आमची घरची माणसं सुद्धा गेटमधून आत आणलेली नाहीत। त्यामुळं आमदार जर अशा पद्धतीनं गेटमधून जर पासाशिवाय जर माणसं आणत असतील तर हे गंभीर आहे। त्याच्या व्यतिरिक्त मी आज विशेष तुम्हाला कल्पना देतो, आरोप करत नाही, आरोपच करायला पाहिजे, परंतु काल फारच गरमागरम झाली आहे। काही पक्षाचे लोक छातीवर चिन्ह लावून या विधिमंडळामध्ये खुलेआमपणे वावरत असतात आणि एकाच पक्षाचे लोक हे वावरत असतात खुलेआमपणे। कुठल्याही फ्लोअरवर जा, पक्षाचं चिन्ह लावून काय चाललंय काय? आणि म्हणून हे घडलंय ते बाकी वाईट घडलंय त्या संदर्भात चर्चा होईलच, पण किमान विधान भवनाच्या इज्जती करता इभ्रती करता आणि मोकळेपणानं काम करण्याकरता हे चांगले घडले असं मी म्हणतो। कोणते आमदार आहेत जे पक्षाचे चिन्ह लावून फिरत आहेत ते तुम्ही सांगू शकता? तुम्ही बरोबर ऐकलेलं नाही, मी आमदार बोललो नाही, काही कार्यकर्ते पक्ष तेच कोणता पक्ष मला माहित नाही। चिन्ह माझ्या ओळखीचे आहे, फक्त कार्यकर्ते माझ्या ओळखीचे नाहीत। सर काल शंभूराज देसाई म्हणतायत की एकनाथ शिंदेंवर यापुढे जर असं भाष्य केलं तर त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल। ठीक आहे, शंभूराजांचं फार काही विधान काही गांभीर्याने घेऊ नका, आम्ही कधी घेत नाही। राज्यपालांची भेट घेणार राज्यपालांची आज भेट घेणार आणि सर ते शंभूराज जाणार आहोत राज्यपालांच्या भेटीला। शंभूराज यांनी तुमचा एक व्हिडिओ पण दाखवला आदित्य ठाकरेंची मिमिक्री। राज्यपालांची भेट मला माहित नाही, सत्ताधारी पक्षाने असल्या घटना थांबवायच्या नसतात। सत्ताधारी पक्षाचं आता जाहीर सांगितलं काही करा आणि आपल्या बॉसच्याकडे या, आणि म्हणून रात्रीचा बघितला आपण व्हिडिओ, ते एकाच माणसाला त्या ठिकाणी अरेस्ट करताना दिसला। साहेब काल एकनाथ शिंदे म्हणाले की दिनो मोरियाने मला माहित नाही, मी ऐकलेलं नाही। साहेब काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेला आपण काय जे सरकार निवडून दिलंय त्याने आपल्या पदरात काय टाकलं याचा विचार जनतेने करावा। आम्ही आता काय करणार, आमच्या हातात काय आहे? आम्ही आमची भूमिका पार पाडतोय आणि म्हणून जनतेला नक्की काय मिळालं याचा शोध जनतेने घ्यावा। आमचं म्हणण्यात काही मिळालं नाही म्हणून काल आम्ही भोपळा या सरकारकडून जनतेला भोपळा मिळाला असं आम्ही काल प्रतिकात्मक आंदोलन केलं। आमच्या दृष्टीनं या अधिवेशनातून जनतेला भोपळाच मिळालाय, बाकी काही मिळालेलं नाही। गाजरच मिळालेलं आश्वासानंतर बाकी काही मिळालं नाही, परंतु त्याच्यावर काय मिळालं याचा विचार जनतेने करावा। धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी